म्हणजे अमेरिकेचं आउटकम हे युद्ध जिंकणं किंवा युद्ध हारणं एवढ्यापुरतच मर्यादित आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर बरीच अशी चर्चा झाली की तिसऱ्या महायुद्धाला त्यामुळे ही युद्ध थांबणार कधी ह्या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच त्याच्यामध्ये देणार आहे. त्यामध्ये भारताला आता भविष्यामध्ये कुठला मित्र जास्त गरजेचा आहे? इराणशी बोलणार तर आपण काय बोलणार? आपण इराणला सांगितलं युद्ध करू नका म्हणून आपण युद्ध होणार नाही आणि ती गोष्ट आपण अमेरिकेला पण अर्थात तशी सांगू शकतो. सुपर पॉवर एकेकाळी असणारी रशिया आणि आताचं चायना, हे सगळं या युद्धाकडे कशा पद्धतीने बघतात? इराणला तसं अमेरिकेवरती थेट हल्ला करण्याची आवश्यकता नाही, त्यांना ते प्रॅक्टिकली शक्य पण नाही. हे इराण आणि इस्रायल असं युद्ध झालं असलं तर कदाचित जगभरामध्ये पण एवढी चर्चा झाली नाही. अमेरिका आहे म्हणून सगळ्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढलेला आहे. मंडळी नमस्कार, मी अरविंद. महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. अमेरिका आणि इस्रायलने जे इराण विरुद्ध युद्ध छेडलं होतं ते आता एका निर्णायक टप्प्यावरती आलेलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसाचा युद्धविराम जो आहे तो जाहीर केला आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाटाघाटी होतील आणि हे युद्ध संपेल अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. पण हे युद्धाचा जो 5 दिवसाचा युद्धविराम आहे त्याचा नेमका अर्थ काय? युद्ध सुरू झाल्यापासून जगावर आणि विशेष करून भारतावर याचा काय परिणाम झालाय? भारताची भूमिका नेमकी या युद्धामध्ये कशी राहिलेली आहे, या सगळ्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक प्रवीण चव्हाण सर जे आहेत त्या कट्ट्यावरती आलेले आहेत. सर, महाराष्ट्र कट्ट्याच्या टीमकडनं तुमचं स्वागत करतो. आत्ता म्हणाल्याप्रमाणे ज्याप्रमाणे ट्रम्प यांनी 5 दिवसाचा जो युद्धविराम दिलेला आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे एकंदरीतच महिना होत आला युद्धाला आणि अचानक ट्रम्प यांनी ते जाहीर केले. आता अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धाची सुरुवात होऊन जवळपास 25-26 दिवस झालेली आहे. सुरुवातीला त्यांनी म्हटलं होतं की 24 तास 48 तासामध्ये आम्ही हे युद्ध संपवू. तर त्याला अगदी 25-26 दिवसापर्यंतचा कालावधी आता लोटलेला आहे आणि त्यांची सुरुवातीची जी काही उद्दिष्ट आहेत, तर ती खरं तर त्यांना अचीव्ह झालेली नाहीयेत. एक दुसरी गोष्ट, त्यांना पण थोडं ह्या सगळ्या सिच्युएशनला मॅनेज करण्यासाठी रिकूप करण्यासाठी थोडासा वेळ हवा आहे. आणि अगदी त्याच्यातले खूप सारे एक्सपर्ट असं पण त्याच्यामध्ये रेट करतायत की आतापर्यंतचे जे सगळे युद्ध होते ते हवाई युद्ध हो. होतं आणि अमेरिकेला त्या हवाई युद्धामध्ये म्हणावं तितकं यश मिळालेलं नाही आणि त्यामुळे आता मग ते हवाई युद्ध जे आहे ते अगदी जमिनीवरती येणार की काय, आणि त्यासाठी त्यांना पुरेसा तयारीला वेळ हवा आहे. त्यामुळे त्यांनी एक 4-5 दिवसांचा जो स्ट्रॅटेजिक, मी म्हणेन की त्याला त्यांचा डिसिजन आहे तो घेतला असावा आणि त्याच्यामध्ये मग थोडीशी तयारी करतील. काही बॅक चॅनल डिप्लोमसी त्याच्यामध्ये करता येते का आणि याच्यामध्ये काहीतरी आपण फायनल आउटकम पर्यंत पोहोचू का, ह्याचा पण अमेरिकेला विचार करावा लागेल. कारण हे गेल्या 25 दिवसापासून जे सगळं सुरू आहे किंवा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये जे सुरू आहे, त्यामुळे हळूहळू त्या सगळ्याचं प्रेशर जे आहे ते आता अमेरिकेवरती बिल्ड व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्यांना याचा कुठेतरी पुनर्विचार करावा लागणार आहे. आणि फक्त बाकीच्या देशांचंच प्रेशर अमेरिकेवरती आहे असं खरं तर नाही. म्हणजे एकंदर तुम्ही जर आंतरराष्ट्रीय तेल बाजारातली परिस्थिती बघितली तर तेलाचे भाव वाढतायत. बरोबर. ते जगभरातल्या सगळ्याच देशांमध्ये वाढतात. आशियामध्ये तर थोडीशी परिस्थिती तशी अधिक गंभीर होत चाललेली आहे आणि अमेरिकन लोकांना सुद्धा त्याचा फटका बसतो. तुम्ही जर आकडेवारी बघितली तर जवळपास अमेरिकेला जगामध्ये जेवढं पण तेल उत्पादित होतं त्याच्या जवळपास 20% तेल स्वतःच अमेरिका वापरते. त्यामुळे मग तिथल्या लोकांना सुद्धा त्या तेलवाढीचा जो फटका आहे तो बसायला लागलेला आहे. त्यामुळे त्यांना अंतर्गत सुद्धा ते प्रेशर जनरेट होते. त्याच्यामध्ये ह्यातला काही मधला मार्ग काढता येतोय का, किंवा आम्ही एखादं पाऊल मागं येतोय आणि मग त्यातनं आपल्याला काही पुढचा मार्ग काढता येतोय, ह्याच्यासाठी मला वाटतं त्यांनी 5 दिवसांचा युद्धविराम आहे तो घेतलेला दिसतोय. पण सर, याच्यामध्ये सगळ्यात अटी ज्या लावलेल्या आहेत त्यामध्ये असं म्हटलंय की मग इराण म्हणतंय की याच्यामध्ये हे करायचं नाही की तुम्ही युद्धाचा एकटा जो काही खर्च झालाय तो द्या, पुन्हा हल्ला करणार नाही. मग या अटी अमेरिका मान्य करू शकतं का? मला असं वाटतं की अमेरिका ह्या अटी तशा मान्य करणार नाही. कारण अमेरिकेने जर ह्या अटी मान्य केल्या, 4 ते 5 अटी त्यांनी घातलेल्या आहेत की एक तर तुम्ही पुन्हा युद्ध करणार नाही याची ग्वाही द्या. दुसरी गोष्ट, तुम्ही आतापर्यंतचा सगळा खर्च आहे तो आम्हाला तुम्ही द्या. तिसरी गोष्ट, आमची न्यूक्लिअर कॅपॅबिलिटी आहे ती आम्हाला पुन्हा म्हणजे सुरू करायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला परत अधिकृतपणे मान्यता द्या. त्याचबरोबर स्टेट ऑफ हॉर्मुझवरचं जे काही आमचं सोव्हरीन कंट्रोल आहे तर तो आम्हाला तसंच पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. हे सगळं जे इराणने अटी अमेरिकेसमोर ठेवलेले आहेत, तर हे खरं तर प्रॅक्टिकल अमेरिकेसाठी नाहीये. कारण मग ह्या अटी जर अमेरिकेने मान्य केल्या तर त्यांचा युद्धाचा मूळ हेतू जो आहे तो, सुरुवातीला त्यांनी सांगितलं की इराणकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, तो आम्हाला आता संपुष्टात आणायचा. मग ह्या जर अटी मान्य केल्या तर मग एवढं 25 दिवसांचं युद्ध करून त्यांच्या हाती काहीच लागलं नाही असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे मला असं वाटत नाही की अमेरिका ह्या अटी मान्य करेल आणि ह्या अटी मान्य केल्या तर मग अमेरिकेचा सपशेल पराभवच या केसमध्ये आपल्याला दिसून येणार. सर, पण अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मूळ हा जो संघर्ष आहे तो इस्रायल आणि इराण मधला आहे. आणि मग या मुळाशी नक्की काय, किंवा फक्त अणुबॉम्ब बनवणं हेच आहे की तेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी दिसून येतात?
नाही, आता इराण आणि इस्रायल यांच्यामधला जो संघर्ष आपण बघितलात ना, तर हे सामान्य माणसासाठी वर करणे तो खरं तर न्यूक्लिअर आणि ऑइल याच्यापुरता मर्यादित आहे. हां. पण तो खूप खोलात जाऊन आपण जर बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की इराणसाठी नाही, अगदी इस्रायलसाठी तो त्यांच्या एक्झिस्टन्सचा प्रश्न आता झालाय आणि तो आत्ता खरं तर नाही झालाय. तो गेल्या अनेक वर्षापासून आहे. तुम्ही 1908-1910 पासून जेव्हापासून इस्रायली लोकं परत म्हणजे ज्यू लोकं विशेषतः हं. त्यांच्या मूळ भूमीच्या शोधामध्ये किंवा आपल्याला एक स्वतःची भूमी असायला पाहिजे. ह्या सगळा प्रयत्न करत जेव्हा परत इस्रायलमध्ये म्हणजे त्या जेरुसलेम ह्या सगळ्या परिसरात यायला लागले आणि हळू त्यांचं तिथलं प्रस्थ आहे ते वाढताना आपल्याला दिसतं आणि त्या सगळ्या म्हणजे 1948ला जसं इस्रायल स्वतंत्र त्यांनी स्वतःलाच हं. डिक्लेअर केलं आणि तिथून पुढे आणि अमेरिकेचं त्यांचं खूप चांगलं सख्य जमलं. तर मला जमलं. वाटतं ह्याच्यामध्ये तो एक इतिहासातला एक अँगल आहे. त्याच्यामध्ये खूप रिलिजियस टेन्शन्स जे आहेत, तर ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये खूप प्रकर्षाने दिसतात. त्यामुळं इराण आणि इस्रायल हे परस्परांना अगदी संपवण्याची भाषा करतात आणि हं. इराणला पण माहिती की जर इस्रायलचं महत्त्व असंच वाढत गेलं, तर तो जो काही प्रदेश आहे, तुम्ही जर बघितलं तर तो सगळा प्रदेश हा मुस्लिम बहुल देशांचा आहे. हो. त्यांचे पंथ जरी वेगळे असले तरी हं. त्यांना कॉमन जोडणारा दुवा हा मुस्लिम आहे. भले त्यांचं परस्परांमध्ये पटत जरी नसलं, हं. तरी पण तो रिलिजनचा मुद्दा आहे. हं. आणि त्या सगळ्यांमध्ये ऑड मॅन आउट म्हणून कोण आहे तर इस्रायल आहे. आणि इस्रायल. इस्रायलला पण या गोष्टीची कल्पना आहे. तुम्ही जर बाकीचे अरब कंट्रीज बघितल्या, तर इराण हा काही अरब कंट्री नाही. पण बाकीचे अरब कंट्रीज आणि गल्फ हं. कोऑपरेशन काउन्सिलमधले जर देश बघितले, तर त्यांची एकंदरीत लोकसंख्या, त्यांच्याकडे असणारी क्षमता, यामधल्या कुठल्याच देशाला इस्रायलला तसं आव्हान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये. नाही आणि इस्रायलला पण ह्याची खरं तर जाणीव हं. आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती इस्रायलला पण आव्हान कोण देऊ शकतं तर फक्त इराण देऊ देऊ शकतं. शकतो. त्यामुळे हे परस्पर देश एकमेकाला संपवण्याची भाषा करतायत. करतायत आणि हे परस्परांना संपवण्याची भाषा करत असल्यामुळं तो जो काही त्यांच्या मनामधला परस्परांविषयीचा राग आहे, मग तो युद्धाच्या माध्यमातून ते हं. काढतात. अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही वेगळ्या घडामोडी घडतात, त्या पण त्याला तितक्याच जबाबदार आहे. म्हणजे हं. 1979 ला इराणमध्ये जेव्हा इस्लामिक इस्लामिक क्रांती. रिव्होल्यूशन हं. झालं, हं. तर त्याच्या आधी इराणचं जे एकंदर वर्तन होतं किंवा इराणच्या शहाचं जे वर्तन होतं, पण अमेरिका धार्जिनच होता. होतं. अमेरिकेच्या बाजूचं होता. थोडा मॉडर्नायझेशनचा प्रोग्राम त्यांनी मोठ्या प्रमाणावरती तो हं. घेतला होता. आणि तर उद्या समजा इराणमधलं मॉडर्नायझेशन असंच जर पुढे चालू राहिलं असतं, हं. तर मग उद्या इराणमधलं समजा त्यांचं जे काही सो कॉल्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम सक्सेसफुल झाला असता, तर तशा प्रकारचं प्रेशरही बाकीच्या देशांवरती पण हं. आलं असतं. पण इराणनी त्याला अगदी मोडीतच काढला. ते अर्थात त्याला क्रांती जबाबदार आहे. त्या जबाब क्रांतीमुळे तिथलं सगळं चित्र हं. पालटलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा मला असं वाटतं, की ते रिलिजियस पोलरायझेशन त्यांच्यामध्ये आहे ते अजून तीव्र झालं आणि त्याचे हं. पडसाद मग आता ह्या युद्धामध्ये आपल्याला हं. झालेले दिसतात. सर पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे युद्ध चालू झाल्यानंतर अगदी 24 तासातच इस्रायलचे जे खेमाडी आहेत त्यांना मारलं गेलं आणि मग असं वाटत होतं की 24 तासातच युद्ध संपेल आणि आत्ता 25-26 दिवस झाल्यानंतर जेव्हा घातलेल्या 5 अटी आणि मग इराण म्हणतंय की हे मान्य करा. अमेरिका तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मान्य करणार नाही. पण मग इराणने पण कुठेतरी त्यांच्याकडे असे बनवून ठेवलं की हा गेला तर हा गेला. मग याला कुठेतरी आता याच्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेला असं वाटतंय की आता युद्ध थांबवून चर्चा करणे महत्त्वाची आहे. नाही, आता आपण जर इतिहास बघितला तर युद्ध कधी थांबणार आहे? एकतर तिथलं पूर्ण सत्तांतर झालं तर युद्ध थांबणार आहे हं. किंवा त्याला डिप्लोमॅटिक निगोशिएशन्स होतील आणि हं. त्यातनं काहीतरी त्यांना एक पीस सत्तांतर अकॉर्ड म्हणजे अमेरिकेतलं. नाही कुठे म्हणजे मी कुठेही. जनरल हां, युद्धाबद्दल हां. बोलतोय. मी ह्या ह्या 2 देशांमधलं अच्छा. बोलत हं, नाहीये. जनरल युद्धामधलं. समजा हं, युद्ध कधी थांबू शकतं? हं, जेव्हा त्या युद्धाची जी काही उद्दिष्ट आहेत, तर ती अचीव्ह झालेली आहेत. त्या हं, केसमध्ये युद्ध थांबू शकतं हं, किंवा त्याच्यामध्ये दुसऱ्या एखाद्या देशाने सरेंडर केलेलं आहे, तर हं. युद्ध थांबू शकतं. शकतो. हं. आता अशा कुठल्या शक्यता आपल्याला ह्या 2 देशांमध्ये दिसत नाही. नाही. हं, त्यामुळे हे युद्ध थांबणार कधी? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच त्याच्यामध्ये हं, देणार आहे. पण आपण थोडंसं अजून खोलात जाऊन त्याचं जर हं. बघितलं, तर हे युद्ध जिंकण्याची जी काही भाषा आहे, ती फक्त अमेरिकेला करावी लागते. म्हणजे हो. अमेरिकेचा आउटकम हे युद्ध जिंकणं किंवा युद्ध हारणं एवढ्यापुरतच मर्यादित आहे. इराणसाठी असं नाहीच आहे मुळात. इराणला हं. काहीच करायचं नाही. त्यांना फक्त आपला देश सोडून कुठेही जायचं हो. नाही आणि आपला देश जो आहे तो त्यांना तशा प्रकारामध्ये तिथं हं, काय करायचं आहे, हं, सुरक्षित हं, ठेवायचं आहे. त्यामुळे इराणसाठी युद्ध जिंकणं हा माझ्या दृष्टीने हं, महत्त्वाचा घटक नाही. तर तो रादर आपल्या देशाला डिफेंड करणं हाच आहे. हं, आणि कदाचित जे असं अनेक एक्सपर्ट लोकांचं पण त्या केसमध्ये मत आहे, की इराण आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप डेलिबरेटली आणि कॅटेगरिकली प्लॅन हं. केलेला आहे. त्यांचा कुठलाच मूव्ह जो आहे तो आपल्याला असं दिसत नाही, की दिसत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी तो फार कॅज्युअली घेतलेला आहे. हं, त्यांना कदाचित या गोष्टीची जाणीव होती, की कधी ना हं. कधी आपल्यावरती अशा प्रकारचा हल्ला होऊ होईल. शकतो. आणि मग तशा प्रकारचा हल्ला जर झाला तर ऑफकोर्स नेतृत्वाला जर टार्गेट केलं गेलं, तर हायरार्की ऑफ लीडरशिप जी आहे ती त्यांनी तशी डेव्हलप करून ठेवली आहे, असं म्हणजे बोललं जातं. कारण हं, त्याच्यामध्ये हे तथ्य दिसतंय. कारण हं, का, की एक आयतुल्ला अली खॉमेनी यांचा अगदी 24 तासामध्ये मृत्यू जरी झालेला असला, हं.
तरी इराण फारसं पॅनिक झालेलं नाहीये हो. किंवा तिथल्या नेतृत्वाने अगदी सरेंडरची भाषा कुठंच केलेली हं. नाही आणि प्रत्येक दिवसागणिक त्यांचा आत्मविश्वास आहे तो ह्या केसमध्ये आपल्याला बळावत चाललेला चालेल दिसतंय. दिसतो. त्यामुळे ह्याची इंटरनल अरेंजमेंट त्यांनी यामध्ये करून ठेवलेली आहे हे यातनं आपल्याला स्पष्ट हं. दिसतं खरं तर. सर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की म्हणजे भारत ह्या दोन्ही देशांचा म्हणजे अमेरिका आणि इराण ह्या दोन्हींचा चांगल्यापैकी मित्र आहे. पण आता महत्त्वाचा मुद्दा आहे, की ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर जे त्यांनी माघार राबवलं आणि मग मोदी पण तिकडे पंतप्रधान म्हणून प्रचाराला गेले आणि इराणसोबत असलेले संबंध. यामध्ये भारताला आता भविष्यामध्ये कुठला मित्र जास्त गरजेचा असणार आहे? नाही आता हे सांगता येणं तसं फार अवघड आहे, की हा मित्र अगदी हां. जवळचा आहे, तो मित्र लांबचा आहे. ह्या 2 देशांच्या बाबतीमध्ये हां. पण. कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये काय असतं, तर प्रत्येक देशाला आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण करायचं आहे आणि हं. राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी त्यांना 4 पावलं पुढे जावं लागलं किंवा 4 पावलं मागे यावं लागलं, तर तसे डिसिजन त्यांना घ्यावे लागतात. इराणशी आपण बघितलं तर थोडे आपले कल्चरल टाईज पण त्या केसमध्ये हं. आपल्याला दिसतात. अमेरिकेशी कल्चरल टाईज अगदी हिस्टॉरिकली जरी नसले, हं. तरी अमेरिकेशी आपले व्यापारी संबंध आहेत किंवा अगदी अमेरिकेने आपल्यावरती सँक्शन्स लावल्यामुळं आपला ट्रेड त्याच्यामुळे अफेक्ट झालेला आहे. तसं इराणच्या केसमध्ये नाही. इराणमध्ये कल्चरल लिंक्स खूप चांगल्या प्रकारामधल्या आहेत आणि इराण हा ट्रॅडिशनल आपला फ्युएल सप्लायर राहिलेला आहे आणि हं. आपली एकंदर वाढती लोकसंख्या, आपल्या वाढत्या गरजा लक्षात घेता, ऊर्जा सुरक्षितता लक्षात घेता, इराणशी संबंध ठेवणं पण आपल्याला कधी पण श्रेयस्कर आणि तेच आपल्याला आवश्यक आहे. हं. अमेरिकेशी पण असणार आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही, की आपण अमेरिकेला धकून इराणशी जवळ जायला पाहिजे किंवा आपण जातोय किंवा इराणला झुकून आपण अमेरिकेच्या जवळ जातोय. आपण जातोय. आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी या केसमध्ये वापरतो आणि गरजेप्रमाणे आपण जे आहे ते यामध्ये ती पावलं उचलली. अगदी आपण घाई पण केलेली नाही असं मला खरं तर हं. याच्यामध्ये वाटतं. म्हणजे अगदी अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे काही संघर्ष सुरू झाला त्यामध्ये अगदी पहिल्या 24 तासात 48 तासात आपण कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. याचं कारणच हे होतं, की नक्की सिच्युएशन काय आहे आणि त्याची असेसमेंट कशी करायची यासाठी थोडासा आपण वेळ घेतलेला आहे. कारण असे कुठलेही आता ते पाऊल आपल्याकडनं खरं तर त्या काळामध्ये गेलंच नाही आणि ते जाणं पण ते खरं तर अपेक्षित पण एकूणच नव्हतं. 25 दिवसाचा जर विचार केला म्हणजे भारत अलिप्त राहिलाय की मध्यस्थी करतंय कुठल्यातरी मार्गाने असं म्हणता येईल का? मध्यस्थीचा तर आपण आत्तापर्यंत कुठला प्रयत्न केलेला दिसत नाही. हं. मला वाटतं एवढा वेळ आपण ती सिच्युएशन गेज करण्यासाठीच हं. घेतलेला असावा आणि आपण आयसोलेट आहोत का? तर म्हणजे एकंदरीतच भारताच्या परराष्ट्र धोरणावरती बऱ्याच अभ्यासकांची अशी टीका आहे, की आपला कुठला फर्म स्टँड त्याच्यामध्ये नाही आहे. नसतो. त्यामुळं आपण आयसोलेट काही काळासाठी आपण वेट एंड वॉच भूमिकेमध्ये होतो किंवा आहोत. तर आता प्रश्न मध्यस्थीचा आहे, तर मला वाटतं की एक सुवर्णसंधी आपल्यासाठी आहे आणि आपण ती मध्यस्थीचा खरं तर ऑप्शन एक्सरसाइज करायला हरकत नाही किंवा तो घ्यायला पण हं. पाहिजे किंवा बॅक चॅनल डिप्लोमसी जी आहे, एक हं. न्यूट्रल पार्टनर म्हणून आपण दोन्ही देशांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये काही ते वाटाघाटी घडवून आणू शकतो का? हं. आणि त्या हं. केसमध्ये इराणला आपण मध्यस्थी करण्यावरती काही आक्षेप असण्याचं कारण हं. नाहीये किंवा अमेरिकेला देखील आपण मध्यस्थी अ, असण्याचा पण काही आक्षेप असायचा मला असं वैयक्तिक वाटत नाही. त्यामुळे एक सुवर्ण संधी खरं तर आपल्याला या निमित्ताने आहे. पण याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे आता जे ऑइल आपल्या सगळ्यात इम्पॅक्ट झालाय, ते आपल्याला बाहेरनं कुठून तरी मिळते. म्हणजे आज अर्जेंटिनावरनं पण आपल्याला गॅस मिळतोय किंवा रशियावरनं पण ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला गॅस मिळतोय किंवा ऑइल मिळतंय. मग यामुळे कुठेतरी भारत शांत राहिला असेल किंवा इराणशी बोलणं किंवा मग अमेरिकेशी बोलणं, हा कुठे इम्पॅक्ट असू शकतो का? नाही, आता कसं आहे, की त्याच्यामध्ये इराणशी बोलणार तर आपण काय बोलणार? आपण इराणला सांगितलं तुम्ही युद्ध करू नका म्हणून आपण युद्ध होणार नाही आणि ती हं. गोष्ट आपण अमेरिकेला पण अर्थात तशी सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्याला सिच्युएशन गेज करायची म्हणजे काय करायचं होतं? आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाचं रक्षण करायचं होतं, की हं. आपल्या सप्लाय चेन्स कशा कंटिन्यू राहतील कंटिन्यू. आणि आपण सुरुवातीला तो प्रयत्न केला आहे. जसं आपण आपल्याला रशियाकडून ऑइल घेण्याची परवानगी मिळाली. तर आपण आपल्या सप्लाय चेनवरती जास्त फोकस केलं. केला आणि तो नैसर्गिक पण आहे. कारण हं. ह्याच्यामध्ये आपण युद्ध थांबवून आपण म्हटलं म्हणून, की लगेच युद्ध खरं तर थांबणार नाही. हं. वाटाघाटी करण्यासाठी पण वेळ लागू शकतो. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या सप्लाय चेन आणि जर अल्टरनेट अरेंजमेंट्स करून ठेवणं. ही सगळी पावलं आपण मला वाटतंय घेतलेली आहेत आणि हं. हळू-हळू जेव्हा ते सगळी सिच्युएशन स्टॅबिलाईज होते, सप्लाय चेनमध्ये आपल्याला काही अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट झालेले आहेत, तर मला वाटतं की त्या केसमध्ये पुन्हा ऑप्शन आपण वापरू शकतो. सर पण हे सगळं युद्ध होत असताना म्हणजे सुपर पॉवर एकेकाळी असणारी रशिया आणि आत्ताचं चायना हे सगळं या युद्धाकडे कशा पद्धतीने बघता असं तुमचं निरीक्षण काय? म्हणजे हे खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे, की हां. रशिया आणि चायना या युद्धामध्ये काही चकार शब्द पण हां. काढत नाहीत आणि तुम्ही इंग्लंडचं उदाहरण म्हणजे माझं तर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये असं निरीक्षण आहे, की अगदी दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दुसऱ्या महायुद्धापर्यंत हां. ज्या काही सगळ्या घडामोडी घडत होत्या, तर त्याच्या केंद्रस्थानी हा इंग्लंड हा देश होता. होता. बरोबर. आणि म्हणजे आता तुम्ही थोडं हिस्टॉरिकली जर त्याचं एनालिसिस करायला गेलात ना, की इराण आणि त्या सगळ्या प्रदेशामध्ये इराण थोडंसं पॉवरफुल होतंय का? हं. किंवा इराणला त्या प्रदेशावरती आपली सत्ता गाजवायची आहे का? याचा जर विचार केला तर ते कुठेतरी लक्षात येतं, की इराणला ते करायचंच आहे. हं. आणि त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. झालंय. म्हणजे ब्रिटिश राज जे भारत आणि त्या सगळ्या एशियामध्ये होतं.
तर त्यांनी पण त्या प्रदेशामध्ये तो हस्तक्षेप केला होता, पण तो स्वतःच्या फायद्यासाठी केला होता. आणि जसं त्यांनी इंग्लंडनी तिथनं विथड्रॉ केलं, म्हणजे जसं एशियामधनंच त्यांचं पूर्ण विथड्रॉवल झालं, तसं मग तिथे अशी कुठली सुपर पॉवर तशी राहिली नव्हती. मी इस्रायलचं पण जर बघितलं ना, तर इस्रायल 1910 नंतर इस्रायलचे वेगाने ज्यू लोक जी आहेत ती परत यायला जी लागली, ती कशामुळे यायला लागली? तर अर्थात त्याला इंग्लंडच कारण होतं. त्यांनी एकदा सांगितलं की आता आम्ही तिथून विथड्रॉ करतोय, तुम्ही येऊ शकता. तर ते इंग्लंड पण ह्याच्यामध्ये काही बोलत नाही. अर्थात ते दुसऱ्या महायुद्धानंतर मला नाही वाटत की कुठल्या महत्त्वाच्या घडामोडीवरती नाही काही भाष्य केलेलं आहे. येतो प्रश्न रशियाचा, तर रशिया स्वतः युक्रेनमध्ये फार एंगेज्ड आहे आणि रशियाला तसा मोरल राईट नाही का तुम्ही भांडू नका. कारण रशियाने जर त्यांना सांगायला तुम्ही भांडू नका, तर मग त्यांच्या युक्रेनवरच्या ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह येऊ शकतं. आणि ह्या केसमध्ये रशिया अमेरिकेची बाजू घेणार नाही, हे अगदी उघड आहे. इराणनी रशियाला खूप सारी मदत इनडायरेक्टली केलेली आहे आणि ही गोष्ट खरी पण आहे की इराणनी रशियाला मदत केलेली आहे. त्यामुळे ते इराणला पण विरोध करू शकत नाही. त्यामुळे ते थोडंसं दुरून माझ्या बघतात असं मला वाटतंय. आणि ह्यामध्ये सगळ्यात जर अतिशय हा सगळ्याचा आनंद कोण घेत असेल तर चायना घेत आहे. तर का घेत आहे? आता तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट 90% ऑफ चायनीज एनर्जी रिक्वायरमेंट कम्स थ्रू इराण. तरी पण ते शांत आहेत. का शांत आहेत? तर अर्थात त्यांना इराणची बाजू घ्यावी लागेल. 90% त्यांचा जो एनर्जी सप्लाय आहे तो इराणमधून येतो. अमेरिकेची बाजू तशी चायनाला घ्यायची नाहीये, कारण त्यांचं ते पारंपरिक शत्रुत्व, पारंपरिक नाही म्हणताना, पण हे अलीकडच्या काळातलं शत्रुत्व आहे आणि त्याच्यामध्ये सुप्त शत्रुत्व त्यांचं ते आहेच. अमेरिका युद्ध लढली एक्झॉस्ट झाली, त्यांची एनर्जी डाऊन झाली, त्यांच्या रिसोर्सवरती ताण आला. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग पुन्हा एज घेण्याची जी संधी आहे ती कोणाला मिळणार आहे? चायनाला मिळणार. त्यामुळे चायना सुद्धा या केसमध्ये मला वाटतं की स्ट्रॅटेजिक सायलेन्स ठेवून आहे. त्यांना फक्त एवढीच काळजी करायची की त्यांचा एनर्जी सप्लाय तो त्यांना कंटिन्यू ठेवायचा आणि गरजेप्रमाणे ते रशियाकडून पण ते घेऊ शकतात. कारण रशियाचं पण चायनावरती डिपेंडन्स आहे, तर ते रशियाकडून पण ते घेऊ शकतात. त्यामुळे हे दोघं त्याची दुरून माझ्या बघतात, असं माझं निरीक्षण. आणि एकदा का अमेरिका थकली भागली किंवा त्याच्यामध्ये थोडं चायना परत ऍक्टिव्ह होऊ शकतं. रशियाला ती आवश्यकता वाटत नाही, त्यामुळे रशिया ऍक्टिव्ह नाही होणार, पण फार फार तर तो मुद्दा ह्याच्यामध्ये असू शकतो. सर, पाकिस्तानचा एक मुद्दा आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वी बातम्या येत होत्या की ही जी चर्चा युद्धविरामाची होणार आहे ती इस्लामाबादमध्ये होणार आहे. आणि मग अशा पद्धतीत कुठेतरी भारताला हा महत्त्वाचा पॉइंट आहे की इस्लामाबादमध्ये जर हे युद्ध संपवण्याची जर चर्चा होणार असेल, तर मग भारत ह्या दोन्ही राष्ट्रांचा मित्र असून मग भारत कुठे कमी पडतोय का? कारण इस्लामाबाद मग पाकिस्तान अशा पद्धतीने शह देऊ शकतो भारताला. नाही, अशी चर्चा तर सुरू आहे की ते जी काही युद्धविराम आहे तर त्याची चर्चा ही पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तान त्यातनं आपल्याला शह देऊ शकेल असं मला नाही वाटत, कारण ती एक कृती आहे. फक्त इतिहासामध्ये त्याची नोंद होऊ शकते की बाबा ती चर्चा या ठिकाणी झाली, जर झाली तर. पण मला असं वाटत नाही की अनेक ऑप्शन्स असताना त्यापैकी एक ऑप्शन म्हणून पाकिस्तानचा विचार पण इथे झाला महत्वाचं असावा. म्हणजे जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं, तेव्हा ट्रम्प सारखे सांगत होते की मी युद्ध थांबवलं, मी युद्ध थांबवलं. मग ते कुठेतरी पाकिस्तान म्हणू शकतं की आम्ही परत युद्ध थांबवलं, आम्ही परत युद्ध थांबवलं. नाही, आता ट्रम्प किंवा अगदी अमेरिकेचं प्रत्येक प्रेसिडेंट हे म्हणतच राहिलेलं आहे की म्हणजे त्यांना भारत पाकिस्तानच्या विशेषतः काश्मीर प्रश्नामध्ये तो इंटरेस्ट आहेच. आणि त्यांची जी सवय आहे की त्यांना ठिकठिकाणी लक्ष घालायला आवडतं, तर त्या भूमिकेतनं त्यांनी ते म्हटलं होतं. खरं झालं होतं का तसं वगैरे हा मुद्दा वेगळा आहे. पण जर पाकिस्तानमध्ये चर्चा झाली तर फक्त त्याची नोंद होऊ शकते. पण मला असं वाटत नाही की ती अगदी त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि जर असंच होणार असेल तर मग ती स्पर्धाच आहे असं समजून भारताने अजून थोडासा आज पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ही चर्चाच्या केंद्रस्थानी आपण कसे येऊ खरं तर हे बघायला पाहिजे. मग ती इतिहासामध्ये पण नोंद होणार आहे. शिवाय दोन्ही देशांशी आपले चांगले संबंध ठेवण्याची आपल्याला संधी पण त्या निमित्ताने मिळणार. सर, इराणचं एक महत्त्वाचं म्हणजे इराण आत्तापर्यंत म्हणजे आत्ताच्या 25 दिवसाच्या युद्धामध्ये ट्रम्पलाच भाषा करावी लागते की युद्धविराम घेते. पण इराणने कुठे अजूनही माघार घेतली नाही. म्हणजे आत्ताही बातम्यांमध्ये दाखवतात की चर्चा चालू आहे युद्धविरामाची, पण हल्ले मात्र सुरू आहेत इराणकडनं. मग इराण असं का म्हणजे हे करत असावं का? फक्त इस्रायलला हे करायचंय की कुठेतरी जगाला पण दाखवून द्यायचं की आम्ही अमेरिकेला नडू शकतो? नाही, आता इराणला तसा अमेरिकेवरती थेट हल्ला करण्याची आवश्यकता नाही, त्यांना ते प्रॅक्टिकली शक्य पण नाही. एकंदर अंतराने सगळ्या गोष्टी लक्षात घेता. अनेक अभ्यासकांचं असं पण मत आहे की हे अमेरिकेचं युद्ध नाहीच आहे, तर इस्रायलचं युद्ध आहे. अमेरिका फक्त इस्रायलच्या बाजूने युद्धामध्ये लढती आहे. आणि तिसरी गोष्ट कसं आहे, इस्रायलची जर तुम्ही प्रवृत्ती बघितली ना, तर ते कॉन्स्टंट मूड ऑफ फायटिंग आणि कॉम्बॅट ह्याच्यामध्येच असतात. त्यामुळे इस्रायलला युद्ध अनेक काळ चालू राहिलं तर त्याने काही फारसा फरक पडणार नाही. पण अमेरिकेला युद्ध फार काळ चालू राहील तर त्याचा फरक पडणार आहे. कारण का? बाकी सगळ्या देशांचं प्रेशर कोणावरती येणार आहे? अमेरिकेवरती येणार आहे. आपण हायपोथेटिकली जर असं कन्सिडर केलं असतं की बाबा ह्या युद्धामध्ये अमेरिका उतरलीच नसती आणि इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू झालं असतं आणि तेच कंटिन्यू झालं असतं. आपण हायपोथेटिकल सिच्युएशन जर केली तर मला नाही वाटत की जगभरामध्ये एवढी चर्चा झाली असते. आणि इस्रायलचं म्हटलं तर मी तुम्हाला म्हटलं की ते कॉन्स्टंट कॉम्बॅटिंग मोड मध्येच असतं. त्यामुळे त्यांना तसं वाटत
त्या हम्म. फारसा फरक पडला नसता. आणि हम्म. तुम्ही आता जरी बघितलं तर जसं हमासनी इस्रायलवरती हल्ला केला तेव्हापासून ते परत भांडतातच आहेत. हो. त्यामुळे ते कायम फायटिंग मोडमध्ये हम्म. आहेत. हम्म. अमेरिका फक्त त्यांना या ठिकाणी मदतीला आल्यामुळे थोडासा त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे युद्ध चालू राहिलं तर याचा फटका जास्त अमेरिकेला बसू शकतो. हम्म. कारण समजा स्टेट ऑफ हॉर्मुझ ब्लॉक झाली आणि त्याचे जे काही प्रेशर्स क्रिएट झाले, कोणी इस्रायलला बोलणार नाही. हम्म. आणि इस्रायल आणि इराण भांडत असते तर त्यासाठी त्यांनी हॉर्मुझ पण ब्लॉक नसते केले. हम्म. ते फक्त मिलिटरी बॅटल त्यांच्यामध्ये चालू राहिलं असतं. पण आता हे मिलिटरी बॅटल उरलेलं नाही, तर स्ट्रॅटेजिक बॅटल झालाय. जिओ स्ट्रॅटेजिक ऍक्शन्स त्याच्यामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत. त्यामुळे इराणला फक्त आपल्याला डिफेंड करायचं आहे, एवढंच फक्त महत्वाचा रोल उरलेला आहे. आणि म्हणून अमेरिकेला ती भाषा करावी लागते की नाही आता ह्याचं काहीतरी सोक्षमोक्ष आपण लावायला पाहिजे. अदरवाईज अमेरिकेला पण ते फार अवघड होणार. पण एक अशी पण चर्चा आहे की म्हणजे युएसचं जे इलेक्शन झालं आताच त्याच्यामध्ये इस्रायल मधनं जास्त फंडिंग झालं आणि मग त्याच्यामुळे नेत्यान्याहू जे म्हणतायत तेच ट्रम्प ऐकतायत. हा पण एक कुठंतरी महत्वाचा मुद्दा असू शकतो. नाही, ते आता त्याच्यामध्ये कसं खूप वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे अगदी इस्रायलची संख्या आणि म्हणजे लोकसंख्या आणि त्यांचं एकंदर हे लक्षात घेतलं तर अगदी अमेरिका इस्रायलचा शब्दशब्द ऐकेल असं नाही. त्याच्यामध्ये अमेरिकेचे पण इंटरेस्ट आहेत ना, की त्या रिजनमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेला आपलं वर्चस्व निर्माण करता निर्माण करायचं तर. येणार आहे. तर ती अमेरिकेच्या दृष्टीने पण एक संधी आहे. दुसरी गोष्ट चायना, रशिया ह्या सगळ्यांना तर एक मेसेज पण जाणार आहे किंवा जर तुम्ही हे करत नसाल तर आम्ही ह्या ॲक्शनपर्यंत पण येऊ शकतो. आणि बाकीच्या देशांना पण एक मेसेज दिले की आमचे अलाईज ठिकठिकाणी आहेत आणि आम्ही त्या अलाईजच्या मदतीने तिथे ती गोष्ट करू पण शकतो. त्यामुळे फक्त इस्रायलने सांगितलं म्हणून अमेरिका करते अशातला पार्ट नाही. ह्याच्यामध्ये एक अँगल असा पण सांगितलं जातो की अमेरिकेमधले खूप सारे जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यातले जे महत्वाचे लीडर्स आणि जे ऑफिशियल्स आहेत ते ज्यू आहेत आणि त्यांचं ते इस्रायल आणि ते ज्यू कनेक्शन असल्यामुळे त्यांचा अंतर्गत दबाव हा अमेरिकेच्या प्रशासनावरती, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनवरती असतोच. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना तशा काही गोष्टी ऐकाव्या लागू शकतात. पण मला असं म्हणायचं की त्याच्यामध्ये फायदा फक्त इस्रायलचाच आहे असं नाही, तर अमेरिकेला पण त्याचा फायदा मिळणार. पण सर याच्यामध्ये म्हणजे इस्रायलला जरी मदत करत असेल तरी पण थेटपणे आता तुम्ही जसं म्हणाले की युद्ध इस्रायल आणि इराण मधले, पण जागतिक लेवलला तरी अमेरिका आणि इराण असंच युद्ध दिसतंय. पण मग इराणला जसं तुम्ही आता म्हणाल की वर्चस्व सिद्ध करायचं, पण अमेरिकेला असं वर्चस्व सिद्ध करून काय, म्हणजे जरी रशिया आणि हे असलं तरी नक्की काय लॉंग नाही, मी टर्म म्हटलं ना की जे हे इराण आणि इस्रायल असं युद्ध झालं असतं तर कदाचित जगभरामध्ये त्याची एवढी चर्चा झाली झाली नसते. नसते. अमेरिका आहे म्हणून सगळ्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढलेला आहे. तर बरं अमेरिकेने आता त्याचं एंट्री केली तर त्यांना माघार घेणं पण तितकंसं सोपं राहिलेलं नाही. म्हणूनच त्याची सगळ्यात जास्त चर्चा होते. आणि परत कसं आहे की तुम्ही जर व्हेनेझुएलामध्ये काय झालं बघितलं तर व्हेनेझुएलामध्ये किंवा त्याच्या आधी साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी इराकमध्ये ते गेले किंवा अगदी अफगाणिस्तानमध्ये पण ते त्याच वेळेला गेले होते. तर अमेरिकेची ती सवय आहे की ठिकठिकाणी जाऊन आपलं वर्चस्व निर्माण करायचं, आपली हेजेमोनी आहे ती कंटिन्यू ठेवायची. आणि त्यात त्यांचे अगदी लॉंग टर्म इंटरेस्ट आहेत. आणि तुम्ही विशेषतः अगदी 2010 नंतर आपण म्हणूया की जगभरातली परिस्थिती बघितलं, चायना ज्या वेगाने समोर येते आणि ते अमेरिकेला आव्हान देत आहे, तेव्हा पुन्हा एकदा अमेरिकेला स्वतःला असर्ट करण्याची आवश्यकता वाटतेच. आणि इकॉनॉमिकली ते ॲट अ पार जरी असले तरी म्हणजे अगदी तंत्रज्ञान आणि बाकीच्या गोष्टींचा विचार करता अमेरिका फार पुढे आहे चायनाच्या. ती पण बाब आपल्या लक्षात घ्यावी लागेल. पण जेव्हा मिलिटरी माईटचा प्रश्न येतो तर अमेरिकेला तो सिग्नल सगळ्यांना द्यायचा की नाही, वेळ पडली तर आम्ही हे करू शकतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की तो चायनाला मेसेज जरी असला तर चायनाच्या मित्र देशांना पण तो एक मेसेज आहेच त्या केसमध्ये. सर पण या युद्धाच्या हे युद्ध सुरू झाल्यानंतर बरीच अशी चर्चा झाली की तिसरं महायुद्धाला तोंड फुटेल, तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल. पण ही ज्या युद्धाची परिभाषा जी आहे, म्हणजे आपण पहिलं महायुद्ध बघितलं, दुसरं महायुद्ध बघितलं की एकमेकांसमोर शत्रू राष्ट्र लढत होती, पण इथं तसं होताना दिसत नाही. आणि दुसरा एक मुद्दा की तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, पण इथं सगळं ऑइल गॅस या भोवतीच फिरतंय हे सगळं. नाही, आता पाण्यावर होईल हे आपण आपल्या देशांतर्गत बऱ्याचदा आपण बोलताना दिसतो. ते पाण्याचं महत्व सांगायचं म्हणून म्हणतो. पण माझं असं मत आहे की युद्धाची परिभाषा आता बदलत चाललेली आहे. की पूर्वीचं युद्ध होतं की आमने-सामने आपण आलो आणि युद्ध केलं. आता तशी परिस्थिती खरं तर उरलेली नाही. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जसं तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होत गेलेली आहे, तसं आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीची पण मोठ्या प्रमाणावरती आवश्यकता वाटत गेलेली आहे. आणि त्यामुळं अगदी इंधन जर मिळालंच नाही तर आपला देशच काय, अमेरिकाच काय, सगळं जगच थांबणार आहे. आणि त्याचा जो काही परिणाम असेल तो अर्थात महाभयंकर असणार आहे. त्यामुळे हे युद्ध जे आहे ते नैसर्गिक संसाधनाभोवती फिरू शकतं. पाणीच असं नव्हे, ऑइलच असं नव्हे. अगदी आता रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत तर त्याची पण आवश्यकता वाढत चाललेली आहे. त्यामुळे ज्यांचं रेअर अर्थ मिनरल्सवरती कंट्रोल असणार आहे त्यांना पण भविष्यामध्ये चांगले दिवस येणार आहे. त्यामुळे युद्ध जर होत गेलं तर नैसर्गिक साधन संपत्तीभोवती
फिरत राहणार आहे किंवा तो त्यातला एक महत्वाचा निकष असणारच आहे. राहता प्रश्न जर ते महायुद्ध म्हणायचं का त्याला, तिसरं महायुद्ध म्हणायचं का? तर मी जसं म्हटलं की युद्धाची परिभाषा बदलत चालली. त्यामुळे आपण जसं पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, तसं तिसरं महायुद्ध होतंय किंवा होणार आहे अशा परिभाषेत त्याला मोजूच शकत नाही. अगदी एक्सपर्ट लोक जेव्हा कोविड आला 5 वर्ष 6 वर्षांत तेव्हा असं म्हणालेच होते की चायनाने तिसरं महायुद्ध सुरू केलं आणि चायनाने जिंकलं सुद्धा. त्यामध्ये त्यांना एकही थेंब रक्त सांडावं लागलं नाही, स्वतःच नाही सांडावं, बाकीच्यांचं सांडावं लागलं. आणि आता मला असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये खूप सारे देश स्वतःला इन्व्हॉल्व्ह करू पाहतील. का करू पाहतील? तर त्यांच्या स्वतःच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत, त्यांना स्वतःच्या लोकसंख्येची काळजी आहे, कम्युनिकेशन फार वेगाने होत आहे. त्यामुळे हे देश स्वतःहून त्या युद्धामध्ये जातील असं मला वाटत नाही. जायचं असतं तर इंग्लंड गेली असते, पण इंग्लंडने एक सका शब्द नाही काढलेला. आता जेव्हा ट्रम्प यांनी असं म्हणाले की तुम्ही हॉर्मुझ स्ट्रेट प्रोटेक्ट करण्यासाठी तुमच्या मॅरिटाईम किंवा नेव्हीला पाठवा, तर कोणीच पाठवलं, अगदी जपानने सुद्धा नाही पाठवलेलं. मग असं जर असेल तर बाकीच्या देशांना याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट उरलेला नाही. ते स्वतःच्या अंतर्गत बाबींवरती थोडे जास्त लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्याला तसं महायुद्धाचं स्वरूप देणं मला वाटतं की नाही, पण त्याचे काही ना काहीतरी परिणाम दिसून येणार आहेत आपल्याला सगळीकडे. सर पण आता हे युद्ध थांबेल का? म्हणजे आता 5 दिवसाचं हे दिलंय, काय वाटतं तुमचं? नाही, युद्ध तर थांबणार. हां. कधी थांबणार हे सांगता येणं फार अवघड आहे. युद्ध थांबणार का? कारण याचा जे काही परिणाम आहे ते सगळ्यांना भोगावे लागणार. त्यामुळे कोणाला तर माघार घ्यावी लागणार हे निश्चितच आहे. त्यामुळे युद्ध थांबणार. फक्त त्याची टाइमलाईन काय असू शकेल. म्हणजे अगदी अमेरिकेने हे कंटिन्यू जरी ठेवायचं म्हटलं तरी अमेरिकेवरती बाकीच्या देशांचा पण दबाव असणार आहे, पण अमेरिकेतल्या अंतर्गत प्रशासनाचा किंवा अंतर्गत पण दबाव अमेरिकेवरती येणार आहे. कारण ह्याने अमेरिकेच्या प्रतिमेला तडा जातो ना, किंवा अगदी अमेरिकेचे थेट हितसंबंध असते तर गोष्ट वेगळी आहे. एक्सपर्ट म्हणतात की इस्रायलच्या हितसंबंधांसाठी अमेरिका लढते, पण रिसोर्सेसचा प्रश्न आहे, फायनान्सेसचा प्रश्न आहे, आणि आता पण हवेत युद्ध होतं. आता जर ते पॅराट्रुपर्स आणि सगळे लोक जर जमिनीवर युद्ध करायला जाणार असतील तर त्यातनं ह्युमन कॅज्युलिटीज ज्या होतील, अमेरिकन आर्मीच्या ज्या कॅज्युलिटीज होतील त्या केसमध्ये, पुन्हा ते कुटुंबीय त्यांच्यावरती दबाव टाकतील. त्यामुळे ते अमेरिकेला इतकं वाटतं तितकं सोपं नाही. अफगाणिस्तानमध्ये आपण बघितलं, आले 20 वर्ष थांबले, पण फायनल आउटकम काहीच नाही आलं, त्यांना वेगाने विड्रॉ करावं लागलं. 6 महिन्याच्या टाइमलाईन असताना एका महिन्यामध्येच त्यांनी विड्रॉ करून स्वतःला गेले. त्यामुळे युद्ध थांबेल, फक्त थोडा वेळेचा अवकाश आहे. ह्या 5 दिवसांमध्ये काय होतंय, बॅक चॅनल डिप्लोमसी काय होते का, ह्याच्यातनं त्याचा आउटकम ठरणार. सर पण हे आता तुम्ही म्हणाल युद्ध कधी थांबेल याची टाइम नाही, पण गॅस संपत आलाय, सगळे इथं गॅसवर दिसत आहेत, म्हणजे भारतात तरी. कालही मोदींनी संसदेत बोलताना सांगितलं की कोविड सारखी परिस्थिती येऊ शकते, आणि त्याने मग अजूनच लोक घाबरलेली दिसत आहेत. खरंच गॅस, कारण पेट्रोल डिझेलच्या बाबतीत तसं दिसत नाही, जे गॅसच्या बाबतीत दिसतंय. खरंच एवढी म्हणजे गॅसची कमतरता होऊ शकते का? माझं असं निरीक्षण आहे, त्यांनी तो सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. त्यांनी असं हे म्हटलेलं नाही की आपल्याकडे त्या गोष्टींचा तुटवडा आहे. आणि जे तुम्ही बघितलं तर सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे व्हॉट्सअपमध्ये काही अफवा येतात. मी सुद्धा आज दुपारी एका ठिकाणी काही तर फॉरवर्ड मेसेज बघितलं की संपत चाललेलं आहे. अशी ऍक्च्युअल परिस्थिती मार्केटमध्ये खरंच तर नाहीये. अद्याप तरी गोष्टी नियंत्रणात आहेत, पण त्याचा परिणाम होणार नाही असं नाही. मी कोविडचं उदाहरण तुम्हाला देतो. कोविडमध्ये काय झालं, अगदी बरोबर 6 वर्षापूर्वी मार्च महिन्यामध्ये कोविडचं लॉकडाऊन लागलं. तर त्याचे जे काही परिणाम आहेत ते अगदी मार्च महिन्यामध्ये आपल्याला जाणवले नाहीत, एप्रिलमध्ये नाही जाणवले, पण मे जून जुलै नंतर ते जाणवायला सुरुवात झाली. का झाली? कारण मार्चमध्ये लोकांकडे पैसे होते, लोकांच्या घरामध्ये अन्नधान्य होतं, लोकांकडे पुरेशा त्या गोष्टींचा साठा होता, आणि जोपर्यंत त्यांना असं वाटलं की 21 दिवसानंतर लॉकडाऊन ओपन होईल, पुन्हा सगळ्या गोष्टींचा सप्लाय रिस्टोर होईल, त्यामुळे लोकही तसे फार पॅनिक नव्हते. पण जसं जसं त्यांचा साठा संपत आला, अन्नधान्य संपत आलं किंवा त्यांच्याकडे पैसे संपत आले, मग त्या लोकांची चिंता वाढत गेली. त्यामुळे कोविडचा खरा इफेक्ट तो मार्च एप्रिलमध्ये नव्हताच, तो नंतर जून जुलै ऑगस्ट नंतर तो आपल्याला पुढे दिसायला लागला. त्यामुळे आता आपल्याकडे युद्ध सुरू झालं म्हणून युद्ध बंद झालं किंवा गॅस यायचं बंद झालं असं नाही. आपल्याकडे जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहेत त्यातून आपण लोकांना सप्लाय करतोय, आणि स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह मधून ते करतोय याचा अर्थ ते आपल्याला परत रिफिल करावे लागणार. रिफिल करण्यासाठी ज्या वेगाने ती जहाजं ऑइल टँकर्स यायला पाहिजे त्याची फ्रिक्वेन्सी कमी होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये थोडाफार तुटवडा होऊ शकतो, पण तो कुठल्या अर्थाने आहे तो येणाऱ्या काळामध्ये. आणि जर अगदी युद्ध पुढच्या 8 दिवसामध्ये थांबलं, काही अगदी निगोशिएशन सक्सेसफुल झाल्या आणि एकदा का सप्लाय चेन रिस्टोर झाली की हा प्रॉब्लेम येणारच नाही. कारण तुम्ही अगदी स्टॅटिस्टिकली बघितलं तर आपली जहाजं येतच नाहीत अशी काही परिस्थिती नाही. आपली जहाजं येत आहेत, 4च्या ऐवजी 2 येत आहेत किंवा काही ना काहीतरी येत आहेत. त्यामुळे तो सप्लाय चालू आहे, फक्त त्याची क्वांटिटी थोडी कमी झालेली आहे. सर, युद्धविराम आणि वाटाघाटीच्या चर्चा हे सगळं एकीकडे सुरू असतात, पण इराणने आतापर्यंत कुठे माघार घेतलेली नाही. यामुळे इराण कुठेतरी प्रतिष्ठा जपतंय की इस्लामिक जगाचं नेतृत्व इराणलाच करायचं? मला असं वाटतं की हा जो काही प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तो इराणच्या दृष्टीने आता उरलेलाच नाही. जी काही प्रतिष्ठा जपायची ती कोणाला जपायची, तर अमेरिकेला जपायची आहे. इस्रायलसाठी पण प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, आणि इराणला काय करायचं, स्वतःच्या देशाचं रक्षण करायचं, आणि तेवढं रक्षण ते करू शकले म्हणजे त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा जपली.
इराणला इस्लामिक देशाचं नेतृत्व करायचं आहे का? असा प्रश्न जर असेल, तर मला असं वाटत नाही की इराणची खरं तर ती भूमिका आहे. कारण इस्लामिक जगत ही फार मोठी अ, एक ब्रॉड अशा ब्रॉड. प्रकारची कन्सेप्ट आहे. पण इराणला त्या प्रदेशातलं मात्र नेतृत्व करायचं आहे, हे निश्चित आहे. तुम्ही जर अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी बघितल्या, तिथला जो काही प्रदेश आहे, तर त्या प्रदेशामधली एकंदर लोकसंख्या घेतली. आता इराणची लोकसंख्या जर आपण घेतली, तर 90 मिलियन म्हणजे 9 कोटीच्या आसपासची लोकसंख्या आहे समजा इराणची जी काही आहे ती. किंवा त्याच्या गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलमधले जे काही बाकीच्या कंट्रीज आहेत, त्यांची अगदी 30 मिलियनच्या आसपासच ती सगळी लोकसंख्या आहे. आणि या देशांमध्ये सौदी अरेबिया घेतलं किंवा UAE घेतलं, तर ह्यांचे इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेत. आणि त्यांना काही हा लोड घ्यायचा नाही, की आम्हाला नेतृत्व करायचं किंवा काय. त्यांना स्वतःची इकॉनॉमी जपायची आणि ते त्याच्यामध्ये खरं तर खुश आहे. जी काही पॉवर असिमेट्री आपल्याला त्या प्रदेशामध्ये दिसते, ती एकतर लोकसंख्येमुळं दिसते. परत पंथांमधला भेद पण त्याच्यामध्ये आहे. आणि एकंदर मिलिटरीचं जर एकंदर स्ट्रक्चर लक्षात घेतलं, तर बाकीचे सगळे GCC मधले देश आहेत, त्यांची स्वतःची अशी लष्कराची क्षमताच नाहीये. कारण त्यांना ती आवश्यक पण वाटली नाही. आणि आत्तापर्यंत त्यांना नेहमी कोणी प्रोटेक्ट केलेलं आहे. अमेरिकेने प्रोटेक्ट केलेलं आहे. बरोबर. त्यामध्ये इराणकडे नेहमी संशयाने बघतात, की त्यांची जास्त लोकसंख्या आहे, आपली लोकसंख्या कमी आहे. त्यांच्याकडे लष्कर आहे, आपल्याकडे लष्कर नाहीये. एक पॉवर असिमेट्री त्याच्यामध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने इराणने ह्या सगळ्या गोष्टींचं नेटवर्किंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तर ही गोष्ट अगदी ठामपणे सांगता येते, की इराणला हेच करायचं आहे किंवा त्या प्रदेशाचं नेतृत्व करायचं आहे. शिया सुन्नी आपण जर भेद घेतला, आता समजा हिजबुल्लाचं उदाहरण घेतलं, त्याला सपोर्ट कोणी केलेला आहे, तर तो इराणने इराणी. ऑफकोर्स केलेला आहे. किंवा अगदी हौती रिबेल्स आहेत, त्यांना पण सपोर्ट कोणी केलेला आहे, तर तो इराणनी सपोर्ट केलाय. ह्यांना जोडणारा जो दुवा बघितला, तर तो शिया पंथ आणि तो सगळा त्याच्यामधला आहे. किंवा अगदी इराकमध्ये जरी आपण बारकाईने बघितलं, तर त्याला पण इराणनी पोस्ट सद्दाम हुसेन त्याला सपोर्ट केलेला दिसतो. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या का होईना त्या प्रदेशाचं इराणला नेतृत्व करायचं आणि त्याची त्यांनी मोर्चेबांधणी पण आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते. आणि दिसते. त्याचं पण कारण ह्याच्यामध्येच आहे, की या देशांकडे लष्कर नाहीये आणि त्यांच्या लष्करां नसल्यामुळं त्या मदतीला त्यांच्या कोण येणार तर अमेरिका येणार आणि ते यांना खरं तर नको आहे. नको कारण आहे. 1979 ची इस्लामिक क्रांती झाली, त्याच्या आधी इराणचं स्वरूप हे थोडं मॉडर्न आणि अमेरिकेचा हस्तक्षेप सहन करणारं किंवा अमेरिकेच्या बाजूला झुकणारं होतं. होतं. ते इराणमधल्या सगळ्या लोकांना आवडलं नव्हतं. अर्थात इराणच्या शाहीविरुद्ध लोकांनी क्रांती केली त्याच्यामध्ये अगदी उदारमतवादी पण होते. पण जसं हे खामेनी आणि ह्या सगळ्यांनी जे टेकओव्हर त्याच्यामध्ये केलं, तर त्यांनी त्यांना पण बाजूला केलं आणि स्वतःची मग जी रिलिजियस आधारित जी काही मांडणी केली किंवा त्याचं बळकटीकरण जे केलं, त्याच्यामुळे मग इराणला ही गोष्ट करायची हे त्याच्यामध्ये निश्चितपणे दिसून येतं. म्हणजे आपण एक परत हायपोथेटिकल सिच्युएशन अशी इमॅजिन केली, की ह्या देशांकडे स्वतःचं लष्कर असतं. तर कदाचित लष्कर असल्यामुळे त्यांना अमेरिकेवरती आपली डिपेंडन्सी ठेवावी लागली नसते. त्यामुळे अमेरिकेचा हस्तक्षेप इथे झाला नसता आणि कदाचित मग इराण पण ह्या देशांकडे एवढं संशयाने बघितलं नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इतक्या लिंक्ड आहेत. त्यामुळं अगदी सुप्तपणे आपल्याला असं म्हणता येतं, की इराणला ही एक महत्त्वाकांक्षा निश्चित होती आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती कदाचित अजून असेल. आणि उलट त्यांना आता संधी मिळाली, की पुन्हा कन्सॉलिडेट होता आला. म्हणजे नॅशनलिझम जो आहे तो पुन्हा अगदी इराणमध्ये फार तीव्र पद्धतीने पाहायला पाहायला मिळू मिळू शकतो. शकतो. सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे UN आणि बाकीच्या आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे NATO असेल किंवा बाकी हे कुठेतरी म्हणजे चर्चा करण्यात किंवा हे युद्ध आत्तापर्यंतचे जे 25-26 झाले त्याच्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरले, की दोन्ही देशांना समजवायला? नाही, आता नाटोचा तर याच्यामध्ये काही रोल आहे असं मला वाटत नाही. कारण युरोप आणि अमेरिका ह्या सगळ्यांमध्ये नाटोचा रोल असू शकतो. इराण काही युरोपचा पार्ट नाही. नाहीये. त्यामुळे तशी नाटोला हस्तक्षेपाची संधी त्याच्यामध्ये नाहीये. बरं ते काही अ, अ, सगळ्या देशांचं एकत्रित युद्ध इराण विरुद्ध नाही. त्याच्यामध्ये फक्त रोल नाटोमधला मेजर कोणाला आहे तर तो अमेरिकेला आहे. त्यामुळे नाटोला स्पेस नाहीये. आता प्रश्न UNचा जर असेल तर मला वाटतं की UNला ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यामध्ये अपयशी झालेलं आहे. कारण प्रॅक्टिकली हेच नव्हे तर रशिया युक्रेनमध्ये पण ते फार करू शकलेले नाही. इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये पण ते फार करू शकलेले नाही. त्यामुळे त्यांचं अपयश हे आहेच ही गोष्ट मान्य करावी लागते. पण मी फक्त UN बद्दलच बोलणार नाही. तर एकंदर सगळ्या ज्या ग्लोबल ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हीच परिस्थिती दिसते. WTO म्हटलं आता WTOची मिनिस्टर कॉन्फरन्स होती आता. जी 2 वर्षानंतर होते ती आता या आठवड्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. पण WTOला पण अपयश आलेलं दिसतं. बाकीचे सगळे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना पण ह्याच्यामध्ये अपयश आलेलं आहे. त्यामुळे एकंदर जे काही अशा ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याला आपण जागतिक संघटना म्हणतो, ग्लोबल ऑर्गनायझेशन्स म्हणतो, त्या ह्या सगळ्या याच्यामध्ये अपयशी झालेल्या आहेत असं मला अगदी ठामपणे दिसतं. मला ते परत आपल्याला कसं कनेक्ट करता येतं, तर मग डिग्लोबलायझेशनची बाब आहे. विशेषतः कोविड नंतर त्याला फार वेग आला. सगळे लोकं पुन्हा कशाकडे जाऊ लागले, तर डिग्लोबलायझेशनकडे जाऊ लागले. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, की ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काही ती स्पेसच उरली नाही. आणि काल परवा पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले, की आपल्याला आपला मेक इन इंडियावरती भर द्यावा लागेल. त्याचा अर्थ काय होतो? मेक इन इंडियावरती भर द्यायचा अर्थ आपला ग्लोबल डिपेंडन्स कमी करा. आणि कोविडमध्ये पण आपण सुरू केलं. नॉट ओन्ली मेड इन इंडिया पण मेक इन इंडिया पण आपल्याला प्रमोट करायचं. त्याचं कारणच ते, की बाबा डिपेंडन्सी आपल्याला याच्यावरची काय करायची आहे? कमी
करायचे. इव्हन ते एल-पी-जीला पण आपल्याला म्हणतात की देशांतर्गत पर्याय शोधावे हं. लागतात. आणि भारताचंच नव्हे, एकंदर जगभरामध्येच ही जी डिग्लोबलायझेशनची वेव्ह आपल्याला दिसते. त्याच्यामुळे हे सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना थोड्याशा आतून खिळखिळा होत आहेत. त्यामुळे त्यांचा रोल ऑफकोर्स याच्यामध्ये फारसा दिसत नाही किंवा ते अपयशी ठरतात. सर मेक इन इंडिया आणि मेड इन इंडियाच पण तुम्ही या सगळ्यात हे झालंय, की किती म्हणजे ऊर्जा संकट आपल्यावरती आता किती असू शकतं? म्हणजे असे जर युद्ध वारंवार झालं किंवा तर मग आपण ऊर्जा निर्मितीसाठी कितपत तयार राहिलं पाहिजे? नाही आता म्हणजे अशी संकटं काही नवीन नाहीयेत खरं हां. तर. ते ऊर्जेचंच नव्हे, तर कुठली ना कुठली संकटं येतच येत हं. असतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक संकटामध्ये आपण संधी शोधली पाहिजे. शोधतोच आणि ती हं, शोधायला पण पाहिजे. हं, जसं कोविड आलं आणि आपण मेक इन इंडियाला प्रमोट हं, केलं, तर त्याचा थोडाफार फायदा आपल्याला हं. दिसतो. खेळण्याच्या बाजारपेठेमध्ये माझं विशेषतः निरीक्षण त्याच्यामध्ये आहे, की पूर्वीची खेळणी खूप सारी चायनामधून यायची. पण हं. कोविड नंतर आपल्याकडे खूप सारी खेळणी भारतामध्ये तयार होताना दिसतात. दिसतात. कशामुळे झालं? तर मेक इन इंडियाला प्रमोट केल्यामुळे झालं. थोडाफार रिलायन्स आपला जो त्यांच्यावरचा होता, तो या हं, ठिकाणी काय झाला? कमी झाला. मग ऊर्जेच्या बाबतीमध्ये पण तेच आपल्याला असू शकेल आणि त्यांनी जे बोललेत ते अगदी विचारपूर्वक आणि थॉटफुल आहे, की बाबा आपल्याला ही डिपेंडन्सी काय करावी लागेल? हं. कमी करावी लागेल, पर्याय शोधावे लागतील. मग संशोधकांना उत्तेजन मिळतं, रिसर्च इन्स्टिट्यूशनला पण उत्तेजन मिळतं. मग सरकार पण स्वतःहून त्यासाठी काही ग्रँट्स देतं. त्यातनं संशोधन होतं, त्यातून काहीतरी आयडियाज बाहेर येतात. अगदी पूर्ण आपली डिपेंडन्सी जी कमी नाही करता आली, तर काही अंशी जरी आपण कमी करू शकलो, तरी मला वाटतं, की भारताची एकंदर लोकसंख्येचा साईज लक्षात हं, घेता, तर ते आपल्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे. हं. सर महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे तो इंडियन डायस्पोरा म्हणजे खूप सारे भारतीय लोकं गल्फ कंट्रीजमध्ये आहेत. मग त्यांना काही प्रमाणात आणलंही गेलंय. पण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने म्हणजे नेहमीच चर्चा होती की बाबा बरेचसे महाराष्ट्रातले पण जी लोकं आहेत त्यांना आणण्यात आलं किंवा भारतातले. मग त्या सुरक्षेच्या दृष्टीने भारताने कितपत प्रयत्न केले असं तुम्हाला वाटतं? नाही, आता खरं तर सुरुवातीला ते युद्ध सुरू झाल्यानंतर लोकं पॅनिक झाले होते हं, आणि त्यांनी ती मागणी पण केली होती. काही लोकांना परत पण आणण्यात आलं. विशेषतः जे पर्यटक होते. पण जे लोकं तिथंच राहतायत, हं. नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त, त्यातले कोणी परत आल्याची आपल्याला ऐकिवात नाही. नाही. अगदी आपण UAEमध्ये बघितलं किंवा सौदीमधले बघितलं, तर अगदी 30-35 लाखाचा UAEमधला आहे, दुबईच्या परिसरातला. सौदी अरेबियामधला 25-30 लाखाचा आपला डायस्पोरा आहे. हं, एकंदर 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास त्या रिजनमधला आपला डायस्पोरा आहे. ती लोकं काम करतायत, सगळं सोडून आलेत असं नाही. थोडीशी भीती आहे, थोडासा थ्रेट आहे. ती लोकं येणार पण नाही. कारण तिथल्या सगळ्या अंतर्गत बाबी जर व्यवस्थित सुरू हं. असतील, तर ते सोडून कशाला येतील आणि हे अगदी इराण किंवा अमेरिका युद्धाचे काही संकेत आहेत. त्याच्यामध्ये हे निश्चितपणे ठरलेलं आहे, की तुम्हाला कोणाला टार्गेट करायचं, कोणाला करायचं नाही. नाही. कारण त्याचे परत जागतिक परिणाम हं, होऊ शकतात. मला वाटतं, की त्या गोष्टीची त्यात संकेतांची खबरदारी ह्या सगळ्या हं, मध्ये घेतलेली दिसते आपल्याला. हं. सर हे युद्ध जर संपलं तर म्हणजे राजनैतिक तोडगा असेल किंवा बाकीच्या देशांचं परराष्ट्र धोरण असेल की बाकी अजून काय कारण असू शकते युद्ध संपताना? नाही, मला असं वाटतं, की युद्ध संपेल, हां, थोडासा काळ जावा लागेल, पण हे डिप्लोमॅटिक सोल्युशन हां. असेल. त्याचे एक गाव दोन तुकडे असे होणारच नाहीत आणि ते होऊच शकत नाही. कारण का? कारण त्या खूप वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये हं, आहेत. नुसतं इराणनी ती बाब लावून जरी धरली, हं, तरी बाकीच्या देशांना त्याचा तोटा होणार. म्हणजे मी अगदी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं उदाहरण घेतलं. 20% सगळा सप्लाय जातो हं. तिथून. जगातल्या ऑइल ट्रेड किंवा क्रूड ऑइलचा सप्लाय 20% तिथून 20% जातो आणि एशियाचा जवळपास 90% तिथून, हं. 80 ते 90% तिथून येतो. म्हणजे आपल्याला पण हे फार काळ सहन करण्यासारखी परिस्थिती नाही. नसणार आहे. आपल्याला म्हणजे एशियामधल्या सगळ्या हो. देशांना, भारतच नव्हे तर एशियामधल्या हं, सगळ्या देशांना त्यांचं इनडायरेक्ट काही ना काही प्रेशर अमेरिकेवरती येणारच आहे. हं, त्यामुळे ह्याला डिप्लोमॅटिक सोल्युशनच हे आहे. हं, त्याचे एक गाव दोन तुकडे, अमेरिकन युद्ध जिंकला, इराणच्या युद्धामध्ये पराभव झाला, असं होणार हं, नाही. दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन एनीवे. हं. त्याला डिप्लोमॅटिक सोल्युशन हेच मला वाटतं, की त्याच्यामध्ये उत्तर असेल. सर स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे 20% तुम्ही जसं सांगितलं की पण अमेरिकेने इराणला सांगितलं होतं की तुमचं तिथलं वर्चस्व जे आहे ते सोडा. पण इराण काही सोडायला तयार नाहीये. अशा केसमध्ये काय म्हणजे परिस्थिती असू शकते? नाही, आता तुम्ही त्याचं लोकेशन जर बघितलं स्ट्रेट ऑफ हं. हॉर्मुझचं जे आहे ते, म्हणजे त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती नियंत्रण ठेवण्याचा इराणचा नैसर्गिक अधिकार आहे. हो. अनक्लॉज जे आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज आहे. मग हं, ते तुम्हाला अगदी तशा प्रकारचा राईट तो प्रदान करते, की 12 नॉटिकल माईल्सपर्यंत तुमचे टेरिटोरियल वॉटर्स आहेत. हं, 200 नॉटिकल माईल्सपर्यंत तुमचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असेल. हे सगळं ठरलेलं आहे. हं, त्या न्यायाने त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती नैसर्गिक नियंत्रण कोणाचं येतं? तर ते ऑफकोर्स इराणचं हं. येतं. त्यांच्यासाठी तो एक बिझनेस डायमेन्शन पण त्याच्यामध्ये आहे किंवा हां. तिथून जहाजं पास होतात त्यांना त्याचे हं. पैसे मिळतात. तर हरकत काय काय? आहे? बाकीच्या देशांना सुद्धा तोच मार्ग वापरावा लागतो. कारण तसं जर आपण बघितलं तर ओशन ट्रान्सपोर्ट हे तुलनेने स्वस्त आहे स्वस्त बाकीच्या आहे. ट्रान्सपोर्टचा विचार हं, करता. पण बल्क कॅरियर करायचं असेल तर ओशन ट्रान्सपोर्ट शिवाय किंवा मरीन ट्रान्सपोर्ट शिवाय आपल्याकडे पर्याय हं. नाही आणि फक्त इराणचंच ऑइल जाते असं नाहीये. बाकीच्यांचं पण ऑइल तिथून
जात. म्हणजे उद्या इराणनी जहाजं अडवून ठेवली हे आहेच आहे. इराणचे ऑइल जरी कोणी नाही विकत घेतलं तरी पण बाकीच्या देशांना आपलं ऑइल विकायचंच आहे. अगदी सौदीला विकायचं आहे. बाकीच्या आजूबाजूच्या देशांना पण विकायचं आहे. कारण त्या 4-5 देशांमध्ये जगभरातलं असं जवळपास 80% LNG तयार होतो. बऱ्यापैकी क्रूड ऑइल सगळं तिथून येतं. त्यामुळे त्यांना पण विकण्यासाठी पर्याय शोधावे लागतील ना. त्याला अल्टरनेटिव्हज तसे अवेलेबल नाहीत. समजा गॅस पाईप आमच्या ऑइल पाईपलाईन्स आहेत. सौदीमधल्या काही आहेत किंवा काय. त्याला मर्यादा आहे. तुम्ही किती त्या गॅस पाईप ऑइल पाईपलाईनमधून ऑइल ट्रान्सपोर्ट करू शकता. मग ते अगदी इथपर्यंत यायला पण लिमिटेशन्स आहेत आणि ऑलरेडी नवीन अल्टरनेटिव्ह सी रूट एक्सप्लोर करणं मग त्याची कॉस्ट वाढते. त्याच्यात येणारा वेळ वाढतो आणि ते सायकल पुन्हा सगळं डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती जे नियंत्रणाचा जो इराणचा अधिकार आहे तो नैसर्गिक आहे त्या केसमध्ये. पण त्या केसमध्ये अमेरिकेने धमकी दिली होती, की म्हणजे तुम्ही जर वर्चस्व काढलं नाही तर तुमचे पॉवर स्टेशन सगळे उडवून लावू. नाही आता अमेरिकेला तशी धमकी देण्याशिवाय पर्याय पण नाहीये ना. पण पॉवर स्टेशन उडवून लावा असं म्हटलं तर ते गप्प बसणार नाही आणि ते काही थेट अर्थात अमेरिकेवरती हल्ला करणार. ते जाऊन कुठं जातील परत इस्रायलपर्यंत जातील. आता कुवेतमध्ये पण ते वेगळ्या प्रकारचे हल्ले करतात. मग ह्याचं प्रेशर परत मी म्हणतो की अमेरिकेवरती येणारच आहे. कारण हे देश नाराज झाले तर उद्या ते अमेरिकेला परत तिथे पाय ठेवू देणार नाही. कारण इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे. त्यामध्ये पुन्हा आत्ताच नव्हे, युद्धाचं काहीतरी व्हायचं ते होईल. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पुढच्या काळामध्ये जेव्हा अमेरिकेला ह्या सगळ्या देशांची आवश्यकता भासेल, ते म्हणतील तुम्ही येऊच नका. कारण तुम्ही आल्यामुळे आमचं उलट नुकसान त्या केसमध्ये होतंच. आणि पॉवर स्टेशन्स उडवून देणं वगैरे आता इराणी लोकांची मानसिकता केलेली आहे, की आपल्याला हे सगळं फेस करावं लागणार. त्यामुळे एखादं दुसरं पॉवर स्टेशन जर त्यांनी अगदी डिस्फंक्शनल केलं, तरी पण इराणी लोकांची ती मानसिकता आता झाली, की आता आपल्याला हे फाईट करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये तसे काही रिपरक्युशन्स असतील ते आपल्याला सहन करावे लागणार आहेत. तशी मानसिकता अमेरिकन लोकांची नसणार आणि ते असण्याचं कारण पण नाही. आणि ऑलरेडी इस्रायल त्या मानसिकतेमध्ये आहेत, मी आधीच सांगितलं. त्यामुळे सगळ्यात जास्त इम्पॅक्ट तो अमेरिकेवर आणि बाकीच्या देशांवरती होणार. म्हणजे आपलं आपण उदाहरण घेतलं, ते युद्ध तिकडं सुरू आहे. त्याचा इम्पॅक्ट आपण का सहन करायचा? हे आपला नैसर्गिक प्रश्न असू शकतो. तो असायला पण पाहिजे. बाबा तुमचं युद्ध सुरू, तुम्ही दोघं भांडताय. म्हणजे गावामध्ये 2 लोकं भांडतायत आणि तुमच्या घरामध्ये तिथल्या सप्लायवरती त्याचा परिणाम होणार असेल, हे फार इलॉजिकल आहे ना. आपण काय म्हणू, की तुम्ही भांडू नका बाबा, तुम्हाला काय भांडायचं तर भांडा, बाजूला जाऊन भांडा, पण आमचं किमान सप्लाय तुम्ही त्या केसमधला थांबवू नका. कारण इथली जी लोकसंख्या आणि एकंदर सगळं लक्षात घेतलं. मी आजच्या बऱ्याचशा वृत्तपत्रांमध्ये म्हटले, की नेपाळ आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका यांनी आपले वर्क फ्रॉम होमचे दिवस वाढवलेत. त्यांनी थोडे रिस्ट्रिक्शन्स त्याच्यामध्ये आणलेले आहेत. का आणलेले आहेत? तर त्यांना माहिती आहे. अर्थात त्यांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. त्यांचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज, आपले स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह ह्याच्यामध्ये खूप कमालीचा फरक आहे. त्यांच्याकडे असणारे बार्गेनिंग कॅपॅसिटी, आपल्याकडे असणारी बार्गेनिंग कॅपॅसिटी फरक आहे. म्हणजे उद्या बांगलादेश एखादा जहाज त्यांनी नाही जाऊ दिलं, पण भारताचं जाऊ देतील. पण बार्गेनिंगमध्ये फरक आहे. त्यांची आपली तुलना होऊ शकत नाही, पण त्यांनी मेजर्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा एकंदर परिणाम असा होईल, की प्रेशर वाढत जाईल आणि त्यातनं काहीतरी डिप्लोमॅटिक एंगेजमेंट होईल आणि फायनल आउटकम निघेल. सर, एकंदरीतच युद्ध जेव्हा संपेल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे टाईमलाईन काही नाहीये. पण तुम्ही आलात आणि या सगळ्या ही चर्चा जी आहे ती सोप्या शब्दात आम्हाला सांगितली. आमच्या कट्ट्यावरच्या प्रेक्षकांना सांगितली. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते प्रवीण चव्हाण सर. एकंदरीतच जे अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध आहे, ते आता वाटाघाटीच्या वळणावरती आलेलं आहे. ते युद्ध संपतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हा युद्धाचा जो आहे तो परिणाम जगावरती झालेला आहे आणि विशेष करून भारतावरती पण झालेला आहे. आणि प्रवीण सरांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळात तो भारतावरती आणि जगावरती दिसून येईल. त्यामुळे याचे परिणाम नेमके कसे होतील आणि कशा पद्धतीने जग आणि भारत त्याला सामोरे जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच पॉडकास्ट बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्ट्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.